बोला श्री गुरुदेव दत्त. मैत्रिणींनो, आपल्या घरातील देवघरात रोज दत्त महाराजांची पूजा होते. नित्य आरती, नैवेद्य, नमस्कार सगळं होतं. मग मनात एक प्रश्न येतो, दत्त महाराज आपल्या घरातच आहेत, तर मग गाणगापूर, नरसिंहवाडी, औदुंबर, पुरपूरला जाण्याची गरजच काय? आज या प्रश्नाचं उत्तर आपण श्री गुरुचरित्रातून बघूया. पहिली गोष्ट, श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी अनेक भक्तांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन दर्शन दिले. सायनदेवाचे घर, शिरोळच्या ब्राह्मणांचे घर, गाणगापुरातील महिषी दोहन करणाऱ्या भक्ताचे घर, ज्या ज्या भूमीवर श्री गुरूंचे चरण पडले ती भूमी नंतर तीर्थ बनली. म्हणजेच घरातही गुरु येऊ शकतात. मग प्रश्न आहे, मग त्या जागी राहणारे लोक गाणगापूरला का जातात? कारण उत्तर सोपं आहे, परमात्मा सर्वत्र आहे हे खरं आहे, पण काही स्थाने त्यांच्या विशेष कृपेने जागृत असतात. जसं विजेचा करंट सर्वत्र असतो, पण बल्ब लावला की प्रकाश पडतो. तसंच तीर्थक्षेत्री गेल्यावर साधना लवकर फल देते. याच सत्यासाठी श्रीगुरूंनी गुरुचरित्रात तंतुकाचा प्रसंग सांगितला आहे. तंतुकाला वाटायचं की श्रीगुरू फक्त गाणगापुरातच आहेत. एकदा श्रीगुरूंनी त्याला श्रीशैल पर्वतावर नेलं. तिथे शिवलिंगाची पूजा चालू होती आणि तंतुकाने काय पाहिलं? पूजा करिता लिंगस्थानी तेथे देखील श्रीगुरुमुनी म्हणजे खुद्द श्रीगुरू ती पूजा स्वीकारत होते. तेव्हा गुरु म्हणाले, मी गाणगापुरात आहे. हे जसं सत्य आहे तसंच मी श्रीशैलावरही आहे. म्हणजे गुरु एका जागी मर्यादित नसतात. भक्तिभाव जिथे आहे तिथे ते प्रकट होतात. म्हणून प्रश्न असा नसावा की नृसिंहवाडीला कधी जावे. प्रश्न असा असावा की दत्त दर्शनासाठी कोणता दिवस अयोग्य आहे. म्हणजेच जो भक्त मनापासून विसरत नाही त्याला गुरुही कधी विसरत नाही. शेवटी एकच सांगते, घरात पूजा करा, ते तुमचं कर्तव्य आहे. आणि संधी मिळाली तर तीर्थाला नक्की जा, कारण तिथे गेल्यावर मनाची शांती आणि भक्ती दुप्पट होते. तुम्ही कुठल्या तीर्थक्षेत्री गेला आहात? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. बोला श्री गुरुदेव दत्त.